हाय यूट्यूब फॅमिली, आज आपण तांदळाची भाकरी बघणार आहोत। तांदळाची भाकरी कशी बनवायची तिची रेसिपी आज मी दाखवणार आहे तुम्हाला। तर त्यासाठी आधी आपण एक छोटंसं टोप ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण आधी पाणी टाकून घेऊया। भाकरीसाठी थोडंसं गरम पाणी असेल तर भाकरी मऊ होते। इथे मी गॅस चालू केलेला आहे आणि पाणी गरम करत ठेवलेलं आहे। आता आपण थोडंसं गव्हाचं पीठ आणि थोडंसं तांदळाचं पीठ हे मिक्स करणार आहोत। मी इथे 3 भाकऱ्यांसाठी पीठ घेतलेलं आहे। आता आपला तवा आपण गरम करत ठेवलेला आहे, तो थोडा गरम होऊ द्यायचा। बघा आता आपलं पाणी गरम झालेलं आहे। तर आता आपण ह्या पिठामध्ये पाणी टाकूया थोडंसं, आणि एक छोटा चमचा घेऊन हे हलवून घ्यायचं, जेणेकरून पीठ चांगला फुलेल। अजून थोडंसं पाणी टाकूया, थोडं थोडं करून पाणी टाकायचं, एकदाच पाणी टाकू नका, नाहीतर पीठ एकदम चिकट होईल आणि भाकरी वळायला जमणार नाही। बघू शकता इथे मी थोडं थोडं पाणी घालून सगळं ढवळून घेते, म्हणजे जेणेकरून आपली भाकरी व्यवस्थित वळता येईल आपल्याला आणि करायला पण सोपी जाईल। पीठ एकदम चिकट झालं की भाकरी व्यवस्थित येत नाही, म्हणून आपण तवा गरम करत ठेवलाय, तर जेणेकरून तवा जर गरम चांगला झाला तर आपली भाकरी तव्याला सुद्धा चिकटणार नाही। हे बघा, जेवढं मी पाणी घेतलं तेवढं मी सगळं टाकलेलं आहे ह्याच्यात। बघा जेवढं मी पाणी घेतलेलं तेवढं सगळं टाकलेलं आहे। मी अर्धा ग्लास पाणी घेतलं होतं। आता हे पीठ आपल्याला थोडं थंड होऊन द्यायचंय, कारण गरम गरम वळता येणार नाही। थोडं थंड झालं की आपण ते पीठ चांगलं मळून घ्यायचंय। आणि हातावर पण थोडंसं तांदळाचं पीठ घ्यायचंय, हे असं गोल फिरवून घ्यायचंय आणि हाताला थोडंसं असेल तर ते चिकटणार नाही। तर ही अशी टाकून आपल्याला एकाच हाताने व्यवस्थित, तुम्ही परात घेतला असेल किंवा ताट घेतला असेल तर ते व्यवस्थित धरायचं, म्हणजे तुमची भाकरी सटकणार नाही। आणि एका एका हाताने 4 बोटांनी जोर देऊन तुम्हाला ती भाकरी हलक्या हाताने वळायची आहे। असं वाटते वळताना की चिकट लागते हाताला, तर तुम्ही त्याला पीठ लावू शकता थोडंसं। मी ते जास्त पीठ घेत नाहीये। बघा अशी गोल आपल्याला करायची आहे। जे हे आतलं कडा आहे ते आधी जाडच ठेवायचं आहे। ही बघा माझी भाकरी अजिबात फाटलेली नाहीये, कारण मी ह्या तळ हाताने मधून हलकी हलकी दाबली होती, जेणेकरून ती भाकरी बाजूनी गोलच आहे। आता मी इथे भिड्याचा तवा घेतलाय, तुम्ही साधा तवा तुमच्याकडे असेल तर तुम्ही वापरू शकता। आणि हे भिड्याचा तवा तापायला वेळ लागतो। आता आपण बघूया हा तापलाय का। त्यासाठी काय करायचं, तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आणि ते थोडंसं शिंपडायचं। हे बघा, तर यामुळे आपल्याला समजतं की आपला तवा आहे तो गरम झालेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये भाकरी टाकणार आहोत। आता मी इथे भाकरी टाकलेली आहे। आता थोडंसं हातामध्ये पाणी घ्यायचं आणि भाकरीला चांगलं पाणी लावायचं एका बाजूने, जेणेकरून भाकरीला जेवढं पीठ असेल ना तर भाकरी आपली सफेद दिसणार नाही। हे बघा असं व्यवस्थित लावून घ्यायचं। आता आपली भाकरी बघा, जेवढं पण भाकरीला पीठ आहे ना तर व्यवस्थित पाणी लावलं ना तर ते सगळं
जे सफेद सफेद पीठ आहे ते दिसत नाही. आता बघूया आपण भाकरी आपली. बघा, बघू शकता तुम्ही भाकरी अजिबात चिकटलेली नाहीये. आता आपण हिला उलटून घेऊया. आता हिला परत 5 मिनिटं तसंच आपल्याला किंवा 2-3 मिनिटं ठेवायची आहे, जेणेकरून ती खालून चांगली शिजेल. आणि जास्त गॅस मोठा नाही करायचा आपल्याला, बारीक गॅसवरच चांगली भाकरी शिजवून घ्यायची आहे. आता आपण याला भाकरीला वळवायची आहे. ही बघा, बघू शकता आपली भाकरी. ती अशी जरा थोडी थोडी फिरवत गेलो ना तर ती कडा आहे ते चांगले शिजून येतात, ते कच्च्या राहत नाही. ही बघा, आता आपली भाकरी रेडी आहे, व्यवस्थित शिजलेली आहे. बघू शकता तुम्ही, कुठून कच्ची किंवा काही नाही आणि एकदम सॉफ्ट झाली आहे. थँक्यू.